आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेचे प्रात्यक्षिक तोंडी व अंतर्गत मूल्यमापन या परीक्षांचे गुण ऑनलाइन कसे भरावे या संदर्भात महत्त्वाच्या काही सूचना आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य विसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या प्रात्यक्षिक तोंडी व अंतर्गत मूल्यमापन या परीक्षांचे तोंडी गुण आपणास ऑनलाइन भरण्यासाठी www.mahahsscboard.in या वेबसाईटवर जाऊन भरावयाचे आहे। लक्षात घ्या, प्रथमतः या वेबसाईटवर गेल्यानंतर आपणास त्या ठिकाणी लॉग इन करायचे आहे। मग लॉग इन करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड हा कोणता वापरावा, तर या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांचे जे बोर्डाचे फॉर्म सबमिट केले, फॉर्म भरलेले होते त्याच डॅशबोर्डचा लॉग इन आयडी व पासवर्ड आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे। आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, त्या आयडीच्या शेवटी जर 1 असेल तर हा आयडी हा चेकर म्हणून मुख्याध्यापकांचा असतो। आणि याआधी आपण जर मेकरचे आयडी तयार केले असतील तर नव्याने देखील आपण मेकरचे आयडी या ठिकाणी तयार करू शकतो। हे सगळं काही प्रॅक्टिकली आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, पण ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत या आपण या ठिकाणी समजून घेत आहोत। लक्षात घ्या, चेकर लॉग इन जे असते हे मुख्याध्यापकांचं असते आणि मेकर लॉग इन असते हे शिक्षक किंवा लिपिकांचं असते। आपल्याला या ठिकाणी मेकर लॉग इन मध्ये शिक्षक हे गुण भरणार आहेत आणि त्यानंतर गुण भरल्यानंतर हे सेंड फॉर चेकर लॉग इनला जातील, म्हणजे मुख्याध्यापकांच्या लॉग इनला जाणार आहेत आणि मुख्याध्यापकांनी हे चेक केल्यानंतर सेंड फॉर बोर्ड अप्रूव्हल अशा पद्धतीने त्या ठिकाणी अप्रूव्हल द्यायचं आहे, म्हणजे ते मुख्याध्यापकांच्या लॉग इन वरून बोर्डाकडे जाणार आहेत। सो अशा पद्धतीने ही कामाची पद्धत असणार आहे। मात्र या ठिकाणी चेकर आयडी, त्यानंतर चेकर आयडी वरून आपल्याला शिक्षकांचे किंवा लिपिकांचे मेकर आयडी कसे जनरेट करायचे आहेत हे आपण प्रात्यक्षिक पुढील व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त सूचना समजून घेत आहोत। आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेकर लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी गुण भरण्याआधी सर्व विद्यार्थ्यांचे शीट्स या डाउनलोड करून घ्यायचे आहेत। डाउनलोड केल्यानंतर त्याचे गुण या ठिकाणी ऑफलाईन स्वरूपात त्या ठिकाणी भरा। ऑफलाईन गुण भरल्यानंतर ते समोर ठेवून आपण लॅपटॉप अथवा कम्प्युटरचा वापर करून ऑनलाईन मार्क भरायचे आहेत। ऑनलाईन मार्क भरून पुन्हा एकदा त्याची खात्री करायची आहे आणि प्रत्येक शीटच्या खाली सेंड फॉर चेकर अप्रूव्हल या पद्धतीचा एक टॅब एनेबल होणार आहे, त्यावर क्लिक करायचं, जेणेकरून आपण भरलेले सगळे गुण त्या सगळ्या शीट्स या मुख्याध्यापकांच्या म्हणजे चेकर लॉग इनला जाणार आहेत। आणि चेकर लॉग इनला गेल्यानंतर शिक्षक अथवा लिपिकांनी जे गुण भरलेला आहे त्या मेकर लॉग इनचा डॅशबोर्ड वरील काम आपलं त्या ठिकाणी पूर्ण होते। मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, जे काही मेकर लॉग इनला शिक्षक अथवा लिपिक हे गुण भरणार आहेत, या गुण भरल्यानंतर सेंड फॉर चेकर लॉग इन केल्यानंतर त्याच्या प्रिंटआउट काढून घ्यायच्या आहेत, त्या डाउनलोड करून घ्यायच्या आहेत। कारण आपल्याला बोर्डामध्ये या ऑफलाईन स्वरूपामध्ये अशा पद्धतीच्या शीट्स या त्या ठिकाणी जमा कराव्या लागतात। हे झालं मेकर लॉग इन बाबत। आता पुढचं पाहणार आहोत चेकर लॉग इन, म्हणजेच मुख्याध्यापकांचं। शिक्षक अथवा लिपिकांनी जे काही गुणांकन केलेलं आहे हे सेंड फॉर चेकर लॉग इनला केलेलं आहे, अप्रूव्हल केलेलं आहे। मग चेकर लॉग इन जेव्हा आपण करतो त्यांचा आयडी आणि पासवर्ड वापरून जेव्हा त्यांच्या डॅशबोर्डला जातो, तेव्हा ज्या शिक्षकांनी मार्क भरून विद्यार्थ्यांचे शीट्स आपल्याकडे पाठवलेले असतात म्हणजेच मुख्याध्यापकांकडे, त्या ठिकाणी त्या मुख्याध्यापकांनी पूर्णतः चेक करायचे आहे, खात्री करून घ्यायची आहे। आणि सगळं चेक झाल्यानंतर खाली एनेबल एक ऑप्शन होतो, तो म्हणजे सेंड फॉर बोर्ड अप्रूव्हल। आणि त्यानंतर ते जे गुण आहेत हे सेंड फॉर बोर्ड अप्रूव्हल वर क्लिक केल्यानंतर बोर्डाकडे जातात। सो अशा पद्धतीने चेकरचं काम झाल्यानंतर चेकरने म्हणजेच मुख्याध्यापकांनी तिथून देखील आपल्या ज्या काही प्रिंटआउट आहेत या प्रिंटआउट काढून घ्यायच्या आणि त्यानंतर या देखील आपल्याला बोर्डामध्ये सबमिट करायच्या आहेत कालांतराने। सो अशा पद्धतीने मेकर आणि चेकर हे काम करणार आहेत। मेकर आयडी हा कशा पद्धतीने तयार करायचा, तर हा कुठे तयार होतो, तर चेकर लॉग इनला तयार होतो, म्हणजेच मुख्याध्यापकांच्या लॉग इनला। मग चेकर लॉग इन मध्ये आपण कशा पद्धतीने मार्क
इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स अँड ग्रेड या टॅबमध्ये कशा पद्धतीने मेकर लॉगिनने भरायचं आणि चेकर लॉगिनने कसं चेक करायचं हे सगळं काही आपण प्रॅक्टिकली पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपणास निश्चितच समजलं असेल की प्रथमतः लॉग इन केल्यानंतर आपणास मेकर म्हणजेच शिक्षक किंवा लिपिक हे मार्क भरतील. मेकर करून सेंड फॉर चेकर अप्रुव्हल हे मुख्याध्यापकांच्या चेकर लॉग इनला येतील. चेकर लॉग इन म्हणजे मुख्याध्यापकांचा लॉग इन केल्यानंतर ते पूर्णतः गुण चेक करतील आणि चेक झाल्यानंतर त्या ठिकाणी मुख्याध्यापक हे सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल करतील आणि हे गुण बोर्डाकडे जातील. थोडक्यात मेकर, चेकर आणि बोर्ड अशा पद्धतीने आपल्याला गुणांकन करून हे बोर्डाकडे पाठवायचे आहेत. मी आशा करतो की दिलेली माहिती ही आपणास निश्चितच समजली असेल. हे सगळं काही जे आपण समजून घेतलं असेल हेच आपण प्रॅक्टिकली कशा पद्धतीने चेकर आयडी, मेकर आयडी तयार करावेत, गुणांकन कुठे भरावेत, कोऱ्या शीट्स कशा पद्धतीने डाउनलोड कराव्यात या संबंधित माहिती ही आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.